रुपाली, अगं काय चाललंय काय तुझं? काय झालंय काय तुला? काय झालं आई? अगं अशी कोणत्या देवळात गेली होतीस? नाही म्हणजे जी दुपारी बाहेर पडलीस ती आता एवढ्या रात्री परत येतेस. सॉरी आई, मी आपल्या नेहमीच्याच देवळात गेले होते, पण तिथे माझी मैत्रीण ती उज्ज्वला ती भेटली आणि खूप दिवस भेटलोच नव्हतो अहो. तिला मी नाहीच म्हणत होते तरी हट्टाने घेऊन गेली तिच्या घरी आणि मग गप्पा मारत बसलो, वेळ निघून केला. अगं पण मग फोन करायचास. घरी किती सगळे काळजी करत होते. सॉरी, खरंच करायला हवा होता फोन. पण आहेत कुठे सगळे? नाही, शेखर, अद्वैत आणि तेजस आलेले नाहीयेत अजून. तन्मय असेल त्याच्या खोलीत आणि फाल्गुनी आणि केतकी पण त्यांच्याच खोलीत असतील. आणि नेत्रा नेत्रा कुठे? ती इंद्राणीच्या खोलीत आहे. नेत्र आणि इंद्राणी कशा गेल्या नाहीत? दिवाडकर मेलाय तिथे. रुपाली, लक्षात ठेव, आता यापुढे इतका वेळ बाहेर अजिबात राहायचं नाही. पण जोपर्यंत तू पूर्ण बरी होत नाहीस ना, तोपर्यंत एवढं घराबाहेर राहणं बंद कर. आलं लक्षात? कळतंय ना मी काय म्हणते ते? हो आई. इतका वेळ बाहेर राहायचं नाही. रुपालीबाई साहेबांनीच जर दिवाडकर सरांना मारलं असेल तर आपल्या घरात कोणीच सुरक्षित नाहीये. ती जर तिथे गेली असेल तर हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्की दिसेल. आत्या, हे प्रकरण पोलिसात गेलं आणि रुपालीबाई साहेबांना अटक झाली तर मग काय होईल? काय करतील त्या? त्या विरोचक आहेत. हा, आणि अद्वैत साहेबांचं काय? बाईसाहेबांना अटक झाली तर ते काय करतील? ते त्यांना सहन नाही होणार. त्रिनयनेच्या लेकींनो, काय काय झालंय? काय असे का दिसतायत चेहरे तुमचे? दिवाडकर मेला म्हणून पण या सगळ्याला तुम्ही दोघीच जबाबदार आहात. चांगला राहत होता त्याच्या घरी हंपीला. तुम्ही त्याला या सगळ्यात गुंतवलत. तो इथे आला आणि मेला. का केलं? का केलं तसं? करावं लागलं. सर्पलिपी देत नव्हता ना मला, म्हणून मारला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतंय का? तुम्ही दोघी सुद्धा मला सर्पलिपी देत नाही आहात. साम दाम दंडभेद सगळं वापरते मी.
मृत्यूचं तांडव सुरू झालं. त्यांना कशाचंच भय उरलं नाहीये. बाबा माझा तर विश्वासच बसत नाहीये. जे घडलं ते चुकीचं घडलंय. झालं काय? काही कळलं का? दिवाडकरांचा मृत्यू झाला कसा? का कुणी मारलं त्यांना? त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं असेल ना काहीतरी. काय झालं? अरे अरे बोला ना, तुम्हाला काय कळलंय? सीसीटीव्हीत कोण दिसलं? कोण गेलं होतं तिथे? मी. हो, आधी मीच गेले होते. पण रुपाली तू का गेली होतीस दिवाडकरांकडे? आधी मी जाणार नाही तर कोण जाणार? अरे काय बोलतेस तू? खरंच अरे जायलाच हवं होतं. म्हणजे त्यांच्यामुळे तर तुम्हाला सर्पलिपीबद्दल कळलं. आणि खरंच आधी त्यांच्यामुळे आपल्या नेत्राच्या जीवाचा धोका टळला, तिचा मृत्यूयोग टळला. म्हणून गेले होते मी त्यांचे आभार मानायला. मी बाहेरच होते. मी आत सुद्धा गेले नाही. बाहेरूनच त्यांच्यासमोर हात जोडले. त्यांना म्हटलं खरंच खूप उपकार झाले तुमचे आमच्यावर. तुमच्यामुळे माझ्या सुनेचा जीव वाचला. खरंच. पण ते गेले कसे? माझा विश्वासच बसत नाही. आधी काय झालं? त्यांना दंश केला नागाने. नागाने? पण कसं काय? म्हणजे चांगल्या हॉटेलमध्ये उतरले होते ते. तिथे नाग कसा काय आला? काहीच कळायला मार्ग नाहीये. काय असेल पेटीमध्ये? नाही ताई थोडीशी विचित्र विक्षिप्त वागायला लागले खरं आहे. पण पेटीमध्ये काय असेल? काय वाटतं तुला? त्या पेटीला हात लावलास तर खबरदार असे धमकावून गेले मला. म्हणजे ना काहीतरी असं काहीतरी असं आहे, असं महत्वाचं असं काहीतरी. चैन नाही पडत ते बघितल्याशिवाय. बघतोच आता. हा तू बस इथेच.
नागाचं हे प्रकरण दिवाडकर सरांपर्यंत जाऊन पोचलंय. तुम्हा दोघींना एक गोष्ट कळते का? हे सगळं इतकं अनैसर्गिक आहे. हे असं कसं होऊ शकतं? म्हणजे एका चांगल्या हॉटेलच्या रूम मध्ये नाग शिरतो, मग कसं होईल? जे आहे ते असं आहे आणि ते घडण्यामागे काहीतरी प्रयोजन आहे. आपल्यामुळे दिवाडकर सरांचा जीव गेला. पली तिथपर्यंत पोचायलाच नको होती, पण दरवेळेला ती अद्वैतचा वापर करते आणि आपण काहीही करू शकत नाही. बाबा, रुपाली बाईसाहेब जेव्हा आल्या ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता. आमची दिशाभूल करायला किंवा आम्हाला डिवचायला मला माहित नाही का, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी दिवाडकर सरांचा खून केलाय. मला हेच कळत नाहीये. जर दिवाडकर सरांचा मृत्यू सर्पदंशाने झालाय तर मग रुपालीबाई साहेब असं का म्हणाले की त्यांनी मारलंय दिवाडकर सरांना? असं तर नसेल ना की रुपालीबाई साहेबांना आधीपासूनच माहित होतं की दिवाडकर सरांचा मृत्यू सर्पदंशाने झाला? अर्थातच हे सगळं तिला माहित होतं, म्हणूनच ती इतक्या आत्मविश्वासाने बोलत होती. म्हणजे रुपाली समोर दिवाडकर सरांना नागाने दंश केला. हे कसं शक्य आहे? दिवाडकर सरांनी आपल्याला सर्पलिपी वाचायला मदत केली म्हणून घडलं असेल का हे? अद्वैत साहेब त्रेतायुगात विरोचकाचे सेवक होते. सर्पलिपीत लिहिल्याप्रमाणे त्यांचा तो जन्म सर्पयोनीत झाला होता. मग आता जो नाग दिसतोय तो कोण आहे? अद्वैत साहेबांचा त्याच्याशी काय संबंध आहे? कारण त्या नागाने अद्वैत साहेबांना दंश करण्याचा प्रयत्न केला होता. का? दिवाडकरांची बॉडी बाहेर इंदोरला त्यांच्या फॅमिलीकडे पाठवायची. हो, हा तशी व्यवस्था करा. आणि प्लीज जरा प्रायोरिटीने करा हे सगळं. ओके. काय झालं? काय नाही. दिवाडकरांचाच विचार करतेस ना? इतर या सगळ्यात त्यांची खरंच खूप मदत झाली आपल्याला. त्यांच्या उपकारांची परतफेड म्हण किंवा आय डोंट नो, माणुसकीच्या नात्याने म्हण, मी हे सगळं करतोय. त्यांच्याबरोबर असं व्हायला नको होतं. नाहीतर पण आपल्या हातात नव्हतं ना ग काहीच. हॉस्पिटलला नेईपर्यंत त्यांची डेथ झाली होती. नाहीतर या सगळ्यात राहून राहून मला एक वेगळीच भीती वाटते. काय? दिवाडकरांबरोबर हे सगळं झालं त्याच दरम्यान आई सुद्धा गेली होती ना त्यांना भेटायला, त्यांना थँक्यू म्हणायला. नाहीतर आईला काही झालं असतं तर.
ही तर खरंच देवीआईची कृपा आहे आणि म्हणून आई सेफ आहे. हॅलो. नाही नाही मी बाईसाहेबांना काही नाही होत. कारण त्या विरोचक आहेत. बोल बंटी. ताई ताई मला वाचव, मला वाचव. काय काय झालंय? तो 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 इथे कपाटातच आहे. कोण आलाय? तो 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 आलाय, तो आलाय. माझं मरण, माझं मरण, माझं दिसतंय मला. कोण बंटी? कोण आलंय? बंटी तू तू पेटीला हात लावला नाहीयेस ना? इथे कपाटात आहे, कपाट. मी कपाटाचा दार उघडला तो तो असा समोर असा त्या पेटीवरती बसला होता, असा फणा काढून. बंटी अरे तो 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 मन्या का काय आहे ना तुझं खेळणं, ते असेल ठेवलेलं तिथे. नाही ताई, नाही तो नाहीये, तो नाहीये. खरा नाग तो असं माझ्याकडे ना असं बघतो, तो दंश करेल मला. तो असं डोळे असं मोठे करून माझ्याकडे बघत होता ना, असं वाटलं की तो त्याच्या नजरेनेच मला दंश करेल, मला चावेल. मला भीती वाटते ताई, मला भीती वाटते. हे बघ, घाबरू नकोस, काही होणार नाही. ताई अगं नाग आलाय, नाग, काळा नाग आहे घरामध्ये, मांजर नाही आहे. बंटी तो नाग मी पाळलाय, तो काही करणार नाही तुला. कशावरून? मी सांगते ना, नाही करणार तो काही तुला. काय? ऐक, हे बघ, काही होणार नाही तुला. मी उद्या सकाळी येते. नाही तू आता ये कपाटात ना तुझ्या त्या काळ्या नागाला घेऊन जा. इकडनं घेऊन जा तू. आत्ता नाही जमणार आहे मला बंटी, मला नाही जमणार आत्ता. मी उद्या येते. तू घाबरू नकोस, काही होणार नाहीये तुला. काही होणार नाही तुला. मी येते सकाळी. झोप शांत. उद्या जाऊन आधी बंटीला शांत करायला हवं. या सगळ्यात तो माझ्या साथीला असणं आणि त्याचं बरं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. उद्या नीट समजवते त्याला, मग होईल शांत. ही लिपी नाही, राक्षस तुमच्या पदरात टाकतोय. अद्वैत विरोचकाचा सेवक होता आणि त्रेतायुगातल्या युद्धात अद्वैतने देवी आईला मदत केली. हे जोपर्यंत रुपालीला कळत नाही तोपर्यंत रुपाली मधला विरोचक अद्वैतला मारू शकणार नाही. ही लिपी नाही, राक्षस तुमच्या पदरात